आणि एकीकडे ही सगळ्या घडामोडी घडत असतानाच सोनम वांगचुक यांनी मात्र आपलं उपोषण मागे घेतलंय. त्या संदर्भातली देखील अपडेट येते, कारण त्या उपोषणाचं टायमिंग, उपोषण मागे घेण्याचं टायमिंग, त्यावरून चर्चा होत आहे. तब्बल 26 दिवस उपोषण करणारे सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषणास्त्र म्यान केलं. मध्यरात्री मोदींनी पेपरफुटी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईचा व्हिडिओ शेअर केला. यानंतर काही वेळातच वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. विशेष म्हणजे ज्या जे पी नड्डांशी चर्चा न करण्याचा निर्धार कॉक्रोच जनता पार्टीने केलाय, त्या नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या हातूनच वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलंय. वांगचुक यांनी सर्वांसमोर जंतर मंतरवर उपोषण मागे घ्यायला हवं होतं, असा सूर अनेक स्तरातनं उमटतोय. उपोषणावर ठाम राहून अंत करून घेण्याचा एक मार्ग आपल्याकडे होता, मात्र तुमचे प्राण किमती असल्याचं आवाहन अनेकांनी केल्यानं उपोषण मागे घेतलं, असं स्पष्टीकरण मग वांगचुक यांनी दिलंय. तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असणाऱ्या वांगचुक यांनी प्रधानांनी राजीनामा न दिल्यानं विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही, तर सरकारचंच नुकसान होईल, अशा शब्दात भाष्य केलंय. तर मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे वांगचुक यांनी काहीशी मवाळ भूमिका नेमकी कशामुळे घेतली आहे, याची मात्र जोरदार चर्चा बघायला मिळते. धर्मेंद्र प्रधान जी के इस्तीफे पे क्या हुआ? पहली बात तो इस बात पे वो अभी मुझे कोई आश्वासन नहीं दे पा रहे थे कि ऐसा कब होगा. अब मेरे सामने दो रास्ते थे, या तो मैं और अनशन पर बैठूं हफ्तों और शायद उसी में ख़त्म हो जाऊं. अगर वो ऐसा नहीं करते, इस्तीफ़ा नहीं देते, तो इससे हानि हमें या बच्चों को नहीं होगा, सरकार को खुद होगा. इस छोटे से मुद्दे को न टालकर वो खुद अपनी हानि कर रहे हैं. बल्कि दे देते इस्तीफ़ा तो कब से उनका ये सारा नुकसान रुक जाता. तर वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी काही सवाल उपस्थित केले, ज्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांना टोला लगावलाय. मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं, तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता. हे आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून या देशातल्या हुकुमशाही विरोधी लढे देणाऱ्या अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले. त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता, किमान अभिजित दिपके असायला पाहिजे. त्यांनी उपोषण कधी सोडावं न सोडावं उपोषण बसलेल्याला कळतं ना. आणि तुम्ही कोण ठरवणार आहे काय कधी काय झालं पाहिजे? तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 4 दिवस तुम्ही उपोषणावर बसून बघा ना, कळेल ना तुम्हाला. दालाहाटीचा सगळा भाव कळेल ना. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः काय तुम्हाला मदत करता येईल ते करा, नसता टीका करू नका.